साला पूरा लोग भूल जाते कर आए थे काले कर जाओगे मिट्टी से निकले। नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रेंडिंग ॲटिट्यूड स्टेटस क्रिएट करणार आहोत. व्हिडिओसाठी लागणारं सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथून ते मटेरियल तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. राहिली गोष्ट कॅपकट ॲपची, ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. कॅपकट ॲप ओपन करून घ्या. कॅपकट ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. त्यानंतर कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर न्यू व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर आपला आजचा फोल्डर म्हणजे SJ Creation 02 हे तुम्हाला ड्राईव्ह लिंक भेटेल. तिथून तुम्ही मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता आणि आजचा व्हिडिओ क्रिएट करू शकता. सुरुवात आधी तुम्हाला इथे दोन सेक्शन भेटतील, व्हिडिओज आणि फोटोज. व्हिडिओ सेक्शनवरती या, बिटमार्क सिलेक्ट करा, ॲड करा. बिटमार्क ॲड केल्यानंतर असं काही इंटरफेस मिळेल. बिटमार्कवरती क्लिक करून इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्या. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर सिम्पली ऑडिओवरती क्लिक करून घ्या. बीट्स बटनावरती क्लिक करून घ्या. जिथे बीट चेंज होईल तिथे तुम्हाला एक एक बीट देत जायचे. बघू शकता इथे बीट चेंज होत आहे. इथे सिम्पली तुम्हाला ॲड बीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच प्रकारे तुम्हाला तिसऱ्या बीटला सुद्धा अशाच प्रकारे बीट ॲड करायची. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करा. बिटमार्क व्हिडिओ आहे ते डिलीट करा. ॲज इट इज जे ऑडिओ आहे ते असे सिलेक्ट ठेवा. त्यानंतर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करून फोटो सेक्शन उघडून घ्या. त्यानंतर आपला कोणताही एक फोटो ॲड करून घ्या. फोटो ॲड करण्यासाठी ॲड बटनावरती क्लिक करून घ्या. फोटो ॲड केल्यानंतर एक्सेप्ट रेशोवरती क्लिक करून घ्या. हवा तो रेशो सिलेक्ट करा, नाहीतर 9:16 हा रेशो सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घ्या. दोन्ही बोटाच्या साहाय्याने ह्या फोटोला झूम करून घ्या. फोटो झूम केल्यानंतर ऑडिओच्या लेंथप्रमाणे तुम्हाला ही फोटो देखील वाढवून घ्यायची आहे. फोटो वाढवल्यानंतर जिथे जिथे बीट्स चेंज होत आहेत ती तुम्हाला एक एक कट देत जायचे, म्हणजे स्प्लिट करून घ्यायचे आहेत. फोटो स्प्लिट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यावरती फोटोवरती क्लिक करून घ्या. ॲनिमेशनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला स्टार्टिंगला स्क्रोल अप हा ॲनिमेशन दिसत असेल, यावरती क्लिक करून घ्या. याची लेंथ 1 सेकंड ठेवा आणि ओकेवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर दुसऱ्या फोटो लेअरवरती या. तुम्हाला ट्रान्झिशनचं बटन दिसत असेल, म्हणजे आडवी लाईन 2 फोटो लेअर्सच्या मध्ये, यावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला सर्च करायचे पुल इन तुम्हाला इथे ट्रान्झिशन द्यायचं आहे. ट्रान्झिशनची लेंथ 0.1 सेकंड ठेवा आणि ओके बटनावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला दुसरा ट्रान्झिशन लावायचं आहे. शेक हा तुम्हाला दुसरा ट्रान्झिशन लावायचे. याची देखील लेंथ 0.1 सेकंड ठेवा. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्या. तुमचं 50% व्हिडिओ रेडी होऊन जाईल. त्यानंतर फोटो लेअरवरती अनेकदा क्लिक करा. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जावा. त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे ग्लिचवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ग्लिच इफेक्ट शोधायचा आहे. ते ग्लिच इफेक्ट तुम्हाला भेटल्यानंतर त्यावरती क्लिक करून ॲड करून घ्या. ग्लिच इफेक्ट ॲड केल्यानंतर बॅक आल्यानंतर दुसऱ्या फोटो लेअरवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करा. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा. त्यानंतर स्टार्टिंगला ट्रेंडिंग या ऑप्शनवरती यायचं आहे. त्यानंतर व्हायब्रंट मर्ज हे इफेक्ट तुम्हाला इथे सर्च करून ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इफेक्ट ॲड झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर तिसऱ्या फोटो लेअरवरती क्लिक करा. ॲनिमेशनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ब्लर इन हा ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. इथे ॲनिमेशन दिसत नसतील तर तुम्ही सर्च करून देखील ॲड करू शकता. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ओव्हरले ॲड करायचं आहे. ओव्हरले ॲड करण्यासाठी ओव्हरले बटनावरती क्लिक करा. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा. त्यानंतर आपण जे ओव्हरले मटेरियलमध्ये दिलेले आहे 10 सेकंदाची ते ॲड करून घ्या. ओव्हरले ॲड केल्यानंतर दोन्ही बोटाने झूम करून घ्या. ओव्हरले झूम केल्यानंतर स्प्लाइस या बटनावरती क्लिक करून तुम्हाला फिल्टर ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्या. व्हिडिओ लेंथ पहिल्या फोटो लेअरपर्यंतच ठेवा, ओव्हरलेची लेंथ. त्यानंतर आणि एकदा ओव्हरले बटनावरती क्लिक करा. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर आपलं फोल्डर ओपन करून घ्या. त्यानंतर हा PNG ॲड करून घ्या.
PNG सेट केल्यानंतर आता आपल्याला शेवटचा इफेक्ट लावायचा आहे. इफेक्ट लावण्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे हॅलो ब्लर. हॅलो ब्लर सर्च केल्यानंतर पहिल्या ऑप्शनवरती हॅलो ब्लर हा तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर ओके बटनावरती क्लिक करा. त्यानंतर व्हिडिओची इफेक्टची लेंथ जेवढी आहे तेवढीच ठेवा. त्यानंतर सिम्पली तुम्हाला फिल्टर लावायचे आहेत. फिल्टर लावण्यासाठी फिल्टर बटनावरती क्लिक करून पहिला फिल्टर तुम्हाला लावायचा आहे पिंक फज. पिंक फज फिल्टर लावल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत ॲड करा. त्यानंतर तुम्हाला दुसरं फिल्टर लावायचं आहे. त्यानंतर दुसरा फिल्टर तुम्हाला लावायचा आहे कलरफुल युनिवर्स. त्यानंतर ओकेवरती क्लिक करा. याची लेंथ पहिल्या फोटो लेअरपर्यंत ठेवा. त्यानंतर इथून तुम्हाला दुसरा फिल्टर लावायचा आहे तो म्हणजे क्लिअर 2. हा फिल्टरसुद्धा ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ तुम्हाला दुसऱ्या फोटो जे 2 फोटो असतील दुसरा तिसरा ह्या लेंथपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपला इथं व्हिडिओ रेडी झालेला आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करून व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल्स 30 फ्रेम रेट आणि 20 fps ठेवून तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर जर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच रिलेटेड इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.